अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी। तुमच्या घरातला फ्रीज पंखा बिघडला तरी हिंदू माणसालाच दुरुस्तीला बोलवा। तो प्लंबर उर्मट असला तरी चालेल, 4 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण धर्मांतर होण्यापेक्षा उशीर बरा, असं पोंक्षे यांनी म्हटलंय। पाहुयात पोंक्षेंनी कुठले अजब सल्ले दिलेत। हिंदू माणसांनो, हिंदूंकडेच खरेदी करा। फ्रीज पंखा बिघडला तर हिंदू माणसालाच दुरुस्तीला बोलवा। प्लंबर उर्मट असला तरी चालेल, पण हिंदूलाच बोलवा। शरद पोंक्षेंचा अजब सल्ला। हिंदू मुस्लिम वादामध्ये तेल ओतलंय ते अभिनेते शरद पोंक्षे यांनी। सांगलीतल्या हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्व मंगल ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पोंक्षे बोलत होते। यावेळी त्यांनी हिंदूंना एक सल्ला दिलाय। ते म्हणाले, घरचा फ्रीज पंखा बिघडला तर दुरुस्त करायला हिंदू माणसांनाच बोलवा। एवढंच नव्हे तर पेट्रोल डिझेलसाठी पैसे नसतील तर मी चालत जाईन, असंही पोंक्षे म्हणाले। एक असं तुमच्याकडे एखादा असा व्हॉट्सॲप ग्रुप सांगलीमध्ये तयार व्हायला पाहिजे की तुम्हाला घरामध्ये नळ गळतोय, पंखा बंद पडलाय, वायर बदलायची, टीव्ही फ्रीज रिपेअर करायचा आहे, असं कुठलंही कामसाठी जर तुम्हाला हिंदू टेक्निशियन हवा असेल तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती तुम्ही फक्त आपला पत्ता आणि हे टाकलं आणि माझा पंखा बंद पडलाय, माझा फ्रीज बंद पडलाय, मला हिंदू माणूस पाठवा, अशा पद्धतीचं आहे म्हणतात। मग जी प्रदर्शनं, अशा प्रकारची आंदोलनं करावी लागतात। बरं, हे आम्ही सांगायला गेलो हिंदूंनो, फक्त हिंदू तुमच्या घरात येणारा कार्पेंटर, तुमच्या घरात येणारा प्लंबर, तुमच्या घरामध्ये येणारा वायरमन, हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूंनाच बोलवा। तो किती उर्मट असला तरी चालेल, तो उशिरा आला तरी चालेल, आज येतो म्हणून सांगून 4 दिवसांनी आला तरी चालेल। धर्मांतरण होण्यापेक्षा 4 दिवस त्याची वाट बघणं कधी चांगलं। मी बोलतो, मला एकाने विचारलं होतं की तुम्ही पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल कधीच बोलत नाही, महागाईबद्दल कधीच बोलत नाही। मी त्यांना उत्तर दिलं होतं की माझं पेट्रोल समजा उद्या 200 रुपयावर गेलं, डिझेल 300 रुपये लिटरवर गेलं तर मी एक वेळ चालत जाईन सांगलीवरनं मिरजेला, पण मी हिंदू म्हणून चालत जाईन। पेट्रोल डिझेल 10 रुपये लिटरवर आलं, इतकं स्वस्त झालं, कदाचित फुकटच झालं, पण जर त्यासाठी मला धर्म बदलावा लागणार असेल तर मला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलंय की स्वतःचा धर्म कधी विकू नकोस। शरद पोंक्षेंच्या या वक्तव्यांवर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या आहेत। शरद पोंक्षे हा अतिशय डुप्लिकेट माणूस आहे, त्याच्याकडे 4 लोकमुसलमानाचे काम करणारे असते। असं कुठं असतं का यालाच बोलवा आणि त्यालाच बोलवा? कोण भेटणार आहे तुम्हाला वायरमन? माझं तर म्हणणं, महाराष्ट्रात मराठी बोलवा। तो ऑब्व्हियसली हिंदू पण आहे, पण त्याला अजून एक ब्रॅकेट लावा मराठीची, तर काय प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही पोंक्षेंना। शरद पोंक्षे हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत। याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत। शिवाजी महाराजांच्या काळात गांधीजी नव्हते हे बरं झालं, नाहीतर महाराज अहिंसक झाले असते। अफजल खानाला भेटायला शिवाजी महाराज निशस्त्र गेले असते आणि संपले असते, असं वादग्रस्त वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं होतं। तर हिंदू समाज अहिंसक होता, नपुंसक कधी झाला समजलंच नाही, असंही ते म्हणाले होते। पेट्रोल उद्या 200 रुपयांवर गेलं आणि डिझेल 300 रुपयांवर गेलं तर मी एक वेळ चालत जाईन, पण हिंदू म्हणून चालत जाईन, असं पोंक्षे म्हणाले। पण एक प्रश्न असा आहे की पेट्रोल 200 रुपयांवर जाईल तेव्हा शरद पोंक्षे हिंदू म्हणून चालत जातील, पण सध्या पेट्रोल 100 रुपयांवर आहे आणि भारतात बहुतांश पेट्रोल हे आखातातून म्हणजे मुस्लिम देशांमधून येतं। मग सध्या पोंक्षे पेट्रोल भरलेल्या कारमधून प्रवास करतात की हिंदू म्हणून फक्त चालतच जातात? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।